अमरावतीमध्ये मतमोजणीसाठी आता प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। 4 जूनला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आता आढावा घेतल्याचं पाहायला मिळतंय। मतमोजणीसाठी आता अमरावती प्रशासन सज्ज झालेलं आहे। तर 4 जूनला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आता आढावा घेतलेला आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण का विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या सध्या कमळ चिन्हावर रिंगणात होत्या आणि त्यांच्या विरोधात जे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे होते आणि 4 जून रोजी जे आहे जे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी ची मतमोजणी होणार आहे। मी सध्या उभा आहे अमरावतीच्या याच लोकशाही भवनमध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतमोजणीची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो एका रूम मध्ये जे आहे जे 18 या ठिकाणी टेबल लावण्यात आलेले आहे आणि तब्बल जर आपण बघितलं तर या ठिकाणी 112 एकूण फेऱ्या होणार आहे। अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, बेळगाव, अचलपूर असे 6 विधानसभा मतदारसंघाचे जे आहे जे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि साधारणतः अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते 63.67% या ठिकाणी मतदान झालेलं होतं। आणि जर बघितलं तर एकूण मतमोजणीसाठी जे आहे ते साधारणतः पोलीस असतील, महसूल कर्मचारी असतील असे एकूण 1500 कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी असणार आहे। प्रथमच अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। अमरावती लोकसभामध्ये जर आपण बघितलं तर नवनीत राणा आणि बळवंत वानखडे यांच्यामध्ये दुहेरी लढत झाल्याचा जो अंदाज आहे जो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। सट्टा बाजारामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बळवंत वानखडे निवडून येणार असा जो अंदाज आहे तो या ठिकाणी वर्तवण्यात आलेला होता। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारतं या ठिकाणी 4 जून नंतर या ठिकाणी समजणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।